भिवंडी स्थित भादवड़ में श्री क्षेत्र विठल रखुमाई मंदिर के प्रांगण में श्री एकनाथ षष्ठी के शुभ अवसर पर व वैकुंठवासी संत काशीनाथ बाबा काल्हेर तथा हरिभक्त पारायण बालू नागो पाटिल भादवड़ इनके कृपा आशीर्वादों से व हरिभक्त पारायण मदन महाराज माजी नगर अध्यक्ष तथा नगर सेवक भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका इनके मार्गदर्शन में तथा श्री क्षेत्र विठल रखुमाई मंदिर संस्थान के संस्थापक अध्यक्ष महंत स्वामी चिदानंद सरस्वती व हरिभक्त पारायण चिंतामणि महाराज पाटिल के अध्यक्षता में भादवड़ व टेमघर पाड़ा के ग्रामस्थ मंडल व महिला मंडल द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहला का भव्य आयोजन दिनांक 9 मार्च 2026 से 16 मार्च 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरि पाठ, पालखी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व भादवड़ टेमघर पाड़ा परिसर के ग्रामस्थ मंडलों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम,
रामकृष्ण हरी माऊली अखंड नाम सप्ताह सोहळा 2026 भादवड. आज आमच्या सप्ताहाचा 6वा दिवस आहे आणि अर्थातच आज दिंडी सोहळा आहे. माऊलींचा दिंडी सोहळा दरवर्षी संपूर्ण गावामध्ये जातो. अतिशय उत्सवाचं वातावरण आहे आणि यावर्षी या सप्त्याचं 34वं वर्ष आहे. आज सर्व गावातील महिला अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि एक भक्तिमय वातावरण हे आपल्या गावामध्ये तयार झालेलं आहे. भगवंताचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आणि म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न होतो. 2026 मध्ये देखील हा कार्यक्रम अतिशय आनंदाने आमचे परम आदरणीय चिंतामणी महाराजांच्या कृपा आशीर्वाद त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे आणि उद्या काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर नक्की आपण सर्वांनी या काल्याचे कीर्तन देखील यावं. रामकृष्ण हरी. जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी. या अखंड हरिनाम सप्ताह भादवड या वर्षी सर्व लहान मुलांनी आणि सर्वांनी भाग घेतलेला आहे. महिला मंडळचं काया वाचा मनाने याच्यामध्ये उतरलेले आहेत. तरुणांचं फार मोठं सहयोग आहे आणि असंच वर्षभर दिवसेंदिवस हा सप्ताह वाढत आहे आणि मी आशा करतो की प्रत्येक वर्षी तरुणांनी सुद्धा याचा भाग घेऊन आणि या कार्यक्रमाचा उत्साह आनंद वाढवावा अशी सर्व भादवड केंद्रपाडा या तरुणांना आमचं आव्हान असेल की आता पुढची धुरा तरुणांनी सांभाळली पाहिजे. कारण आम्ही किती दिवस करणार आहे. तरुणांना माझे आव्हान आहे की त्या सर्वांनी 3 महिन्यापासून याचं नियोजन ठरवावं आणि त्यांनी धुरा सांभाळावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.
औषध सुद्धा घेतल्यानंतर 4 तास लागतात त्याचा परिणाम व्हायला. ती काही सॉर्बिट्रेटची गोळी नाही की घेतली जिभे खाली लागली बीपी नॉर्मलला आला होत, म्हणून घाई नाही चालणार. मग मात्र तिथे हळूहळू करता घाई, मार्गानं मात्र नाही चालत. आणि हो, याला विचार त्याला विचार त्याला, बाबांचं म्हटलं ना स्वतःला, मग जाईल बुडाल. नका जाऊ वाडराने, नका जाऊ वाडराने. जाऊ दे, मला बोलायला जाऊ नका. एका तासात कुंडलिनी जागृती असं मी तर एका मिनिटात देव दाखवतो. या माझ्याकडे, कुणाला पाहायचंय बोला, हात वर करा. मला एक देव पाहायचा आहे, एका मिनिटात देव दाखवतो. लागतं काय नरडीला देवराया पाववी म्हणून वेदमार्गे मुनी गेले, त्याच मार्गे चाललो. संतांचा हा विश्वास आहे. बाकी इतरांना विचारू नका. अरे वेदाला विचार, त्याला काय कळालं? वेदासी काही कळलेच नाही. शेष क्षणाला पाही झाल्या सहस्र जीवा, देव पावे ते मिळेल त्याला. पण आपल्याला मात्र आनंद हवा असेल तर महाराज म्हणतात भगवंताचं अनुगमन करावं. ते भगवंतानं सांगितलं आणि त्याचा परिणाम आहे पोटभर. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आता तू आम्हाला हाकललं तरी आम्ही जाणार, आम्ही नवजो दवडिता. इथपर्यंत निश्चय या गोपाळांचा आहे. आणि म्हणून भगवंतानं ते सुख सवंगडी आदी धलेली, भगवंताने सगळ्यांना तृप्त केलं. नुसतं तृप्त केलं नाही, त्या तृप्तीचा अनुभव परिपूर्णतेनं यावा आणि ती पुन्हा इच्छाही निर्माण होऊ नये म्हणून काल्याचा आनंद दिला. आणि त्याकरता जेव्हा वेगवेगळ्या लीलांमुळे तक्रारी वाढल्या, मैयानं सांगितलं बस तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राम. ठीक आहे, अरे त्याच्याकरता तर हे सगळं झालं. गाई गोपाळ सवंगडे म्हणा, जातो घेऊन नंदाचा कान्हा. चेंडू चौगुणा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. आट्यापाट्या, विटीदांडू, चेंडू, लगोऱ्या.
भगवंतांना मैदानी खेळ आहेत. दोनच खेळ भगवान खेळले नाहीत. तुच्चुक काय म्हणतात त्याला, कॅरम आणि पत्ते. बाकी चेंडू फळी म्हणजे क्रिकेट सह सगळं. ज्यानं शरीराचं, मनाचं आणि बुद्धीचा विकास होतो ते सगळे खेळ सवंगडी समवेत भगवान खेळतात. भूक लागली की आपापल्या शिदोऱ्या सगळे काढतात, खातात. भगवान एक दिवशी विचार करतात, हे असं रोज आपलं आणतात आणि आपलं आपण खातात, एकमेकांकडं पाहतात, त्यानं काय आणलं, त्यानं काय आणलं, आपलं किती छान. कोणी म्हणते नको नको आपल्याचं छान आहे पण आपल्याकडं साधं आहे, ते त्याला कसं देता येईल. संकोच कशाला ठेवताय? त्याचं पाहून हेवा वाटू नये, पण आपलं जे आहे त्याचं दुःख वाटू नये ना. भगवंतानं मानसिकता ओळखली, सांगितलं बस उद्या असं करायचं नाही. उद्या मी सांगतो तशी माझ्यासारखी शिदोरी सगळ्यांनी घेऊन यायची. माझी शिदोरी कशी असते, भरपूर उत्तम स्वादिष्ट. आणि मी एकटा नाही, माझ्याबरोबर बलदाम दादा, पेंद्या, सुदामा, मधुमंगल हे सगळे जेवतात ना, तेवढी भरपूर पाहिजे. पोटभर जेवता आलं पाहिजे. बैसू जेवू शिदोरी खाऊत पण एका ठिकाणी येऊन. उद्या तसं करायचं. भगवंताने सुद्धा संकल्प केला काल्याचा, आणि म्हणून संकल्पानं झालेली ही एकमेव लीला काल्याची. तुका म्हणे भाविकाला, जे भाविक आहेत ते बसवलेत बुटके बुटके गोपाळ पुढे, त्याच्या पाठीमागे उंच, त्याच्या पाठीमागे उंच, खूप उंच, ते खूप मागे. हरिवदन पहा या सर्व दृष्टी भुकेल्या, म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. भगवंताचं मुख पाहण्याकरता लालायित असणारे हे गोपाळ पुढे बसलेत, अर्धमंडलाकार पंक्ती केल्या आहेत. प्रत्येकाला अंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृजो हा सयन्नर्महि स्वै स्वर्गे लोके. हा करण्याकरता असणारी काठी आणि शिंग नामदेव सुपाबाई नामदेव जय जय
चौधरी धुळकाडी गरत महाराज बुवा खरबाव अनंत ठाकरे महाराज ठाकरे अतिशय सुंदर आजच्या तसेच आजचे जे महाप्रसाद आणि आपल्याला असलेले नाव आहे प्रफुल्ल महाराज हे पण क्या बात आहे 14 रुपये असतात. प्रकाश सीताराम पाटील प्रकाश दादा संपर्क करा.